हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपला एकदम स्पेशल असा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आवडला तर एक लाईक नक्की करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब ही करा। काय झालंय आता लॉंग व्हिडिओज माझे रोज रोज येत नाहीत, तर काय होतं मी घरातूनच पार्लरचं काम करते, त्याच्यामुळे जो व्हिडिओ बनवण्यासाठी एडिटिंगला जो टाइम लागतो ना तो टाइम मला भेटत नाही। पण इथून पुढे मी प्रयत्न करेल की रोज लॉंग व्हिडिओ टाकत जाईल। शॉर्ट्स व्हिडिओ तर माझे रोजच येत असतात, पण गेल्या 4-5 दिवसापासून शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकलेले नाहीयेत, कारण 22 तारखेला आम्ही गेलेलो मुंबईला माझ्या मैत्रिणीकडे। मागी गणपती होते त्यांच्याकडे, तर मागी गणपती काय होतं सगळ्यांकडे बसवला नाही जात, ज्यांचे नवस असतात त्यांच्याकडेच मागी गणपती बसवले जातात। तर त्यांचं 5 वर्षाचा नवस होता, तर 5 वर्ष ह्या वर्षी पूर्ण झाली, त्याच्यामुळे त्यांनी खूप मोठा कार्यक्रम केलेला। तर आम्हाला जावं लागलं, कारण त्यांनी मागच्या महिन्यातच आम्हाला सांगून ठेवलेलं की तुम्हाला यायलाच पडेल। तर लांबून गेलेले मेंबर आम्हीच होते, त्याच्यामुळे श्रीचे पप्पा काय आले नव्हते। मी, श्री आणि वीर आम्ही 3 जणच गेलेलो, तर ट्रेननीच गेलेलो आम्ही, बाय रोड नाही गेलेलो। यांच्यासाठी दुसऱ्या गेल्या महिन्यातच ट्रेनचं रिझर्वेशन करून ठेवलेलं, पण श्रीच्या पप्पांचं ऐन टायमाला कॅन्सल झालं येणं, त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच मुलांना घेऊन ट्रेनचा प्रवास असा केलेला। तर हे आहेत आमच्या ग्रुपचे जाधव भाऊ, सर्वात मोठे मेंबर। तर ह्यांचं काम असतं आम्हाला सगळं सामान जे पण काय लागेल ते सामान प्रोव्हाइड करायचं। तर हे सगळं सामान आणून देतात आम्हाला, घरात असो किंवा बाहेरही आम्ही कधी अशी पार्टी वगैरे कधी काही, आणि आमचं नेहमीच ठरायचं। आता तर आम्ही बाहेर निघालोय, म्हणजे भरूचला आलोय गुजरातला, त्याच्यामुळे काय गोष्टी आता राहून गेल्यात, पण हे लोक पण असतात, तर ह्यांचं या आठवड्यातून किंवा महिना 15 दिवसातून होत राहतं। आम्ही असायचो तेव्हा काय व्हायचं, शनिवारी किंवा रविवार हा 2 दिवस आमच्या आठवड्यातले ठरवलेलेच असायचे। सर्व आम्ही 4 फॅमिली एकत्र असायचो, सर्वांच्या घरातून काय ना काय बनवायचं किंवा एकाच्याच घरी काय तर बनवायचं, आणि म्हणजे आठवड्याला भेटायचंच रोज तर भेटणं शक्य व्हायचं नाही सगळ्यांना, सगळ्यांच्या कामाचं व्याप असल्यामुळे। तर ही आहे अमृता, तर ही आहे नाशिकची आमच्या ग्रुपमधली सर्वात छोटी मेंबर। तर आमची दोघींची मजा मस्ती करत हे हंडी बांधायचं काम चालू होतं। तर हंडी वगैरे आम्ही घरूनच तयारी करून घेऊन गेलेलो, तिथं शेतात जाऊन ना हे करायचं होतं। तर विशाखाताई आहे, तर त्या तिकडच्या प्रॉपर आहेत, त्याच्यामुळे त्यांचं शेत ही आमच्या म्हणजे जे फ्लॅट्स घर आहेत तिथून जवळच आहे। मग त्यांच्या शेतात हे असं आम्ही कधीतरी पहिले करायचो, बेत असा ठरलेलाच असायचा। तर ह्या आहेत सरिताताई, तर त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत 2 जणी, त्याच्यामुळे मी त्यांना ताई बोलते। तर आमच्या ग्रुपमधले जेवढं सगळ्या जणांचं जेवण बनवायचं काम त्यांच्याकडे असते। तर हे 1.5 किलो एवढं चिकन आहे, तर हे चिकन आम्ही हंडीसाठी बनवलेलं, जी उकड हंडी बनवायची होती त्यासाठी। तर त्याच्यामध्ये हळद, मीठ, धनेजिरे पावडर, अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली, आणि जे आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते टाकलेले, थोडंसं लिंबू पिळलेलं, आणि हे मॅरिनेट करून जवळजवळ अर्धा तास एवढं ठेवून दिलेलं। त्याच्यामुळे हंडीमध्ये पटकन शिजलं गेलं चिकन, पटकन म्हणजे तरी 1 तास एवढा गेलेला। तर काय झालं, हंडी लावताना थोडा आम्हाला मिस्टेक झाली, आम्ही ही पहिल्यांदाच हे काय असं काय केलेलं, त्याच्यामुळे त्याला थोडं आमच्याकडून मिस्टेक झाल्या, पण छान झालेलं चिकन आणि व्यवस्थित शिजलं पण गेलेलं। जी व्हेज पोपटी बनवलेली त्याच्यामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली। तर हे असे सगळे मसाले लावून चिकन एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवून दिलेलं, आणि मग नंतर हंडी भरून टाकली। आणि मग हिने ही थोडी मदत केली। आता हिने सगळी व्हेज हंडी वगैरे जी बनवलेली होती ती अमृताने बनवलेली होती तर तिच्या घरी। तर मी काही काम केलेलं नव्हतं, कारण मी तिकडे पाहुणे होऊन गेलेली, त्याच्यामुळे मी काही काम केलेलं नव्हतं। तर वरची थोडीफार कामं असतील ती मीच केलेली, थोडीफार कामं। तर बाकीची जी कामं होती ती सरिताताई, अमृता आणि विशाखाताई ह्या तिघींनीच केलेली, मी फक्त व्हिडिओ बनवायचे काम केलेलं। तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे काय क्लिप्स आहेत त्या मी ॲड केलेल्या नाही आहेत ह्याच्यात, ज्या मेन क्लिप्स होत्या तेवढ्याच ॲड केलेल्या आहेत मी। तर हे मस्त असं मॅरिनेट करून चिकन ठेवून दिलं अर्ध्या तासासाठी।
तिची हे का उकड हंडीचा करायची तर करायचीच. हो पण मजा येते रेडी असते ना, हो. तर तिकडे त्रास नाही होणार आपल्याला. नाही होणार. फक्त हे करायची. थोडंसं टाक. आणि इथे व्हेज पोपटी ही बनवलेली, तीही घरूनच तयारी करून ठेवलेली तिने. म्हणजे सगळं त्याला मसाला वगैरे, सगळ्या भाज्या वगैरे धुवून वगैरे सगळं मस्त असं मॅरिनेट करून ठेवून दिलेलं तिने. तेही अर्धा पाऊण तास एवढं ठेवून दिलेलं, म्हणजे हंडीमध्ये पटकन ते पोपटी आपली शिजली गेली. आणि मी एकच काम केलेलं जीन्स फक्त, घालून, पातेल्याला टॉप माती घालून, लावायचं काम मी केलेलं मॉडर्न बनवून, फक्त, बाकी हाताला काहीच हातात काम मी घेऊन. केलेलं नव्हतं. तर अशीच आमची मजा नेमकी मस्ती गावठी दिवसभर छोरी अशी चालू खबरोच होती, की एकमेकांना modern. चिडवणं हे ते. मुंबई आणि काय वरच झालं की ऍक्च्युली modern आम्ही क्या? खूप वर्षापासून आहे, त्यामुळे एकमेकांना काहीही बोलत रे आम्हाला काही एक फरक बार पडत पलट. नाही. आणि अशी फॅमिली भेटणं आजकालच्या धीरे जमान्यामध्ये खूप म्हणजे खूप इकडे, इकडे. रिअरली असं होतं. इकडे. कारण अगं, कोणीही इकडे ग. आजकाल ना काय होतं आपण कुठून की आलो? कोणाकोणाची मनं जमत नाहीत किंवा जुळत नाहीत. एवढे आणि शेतात आपण असं निघालो? एकत्र राहणं आजकालच्या काळामध्ये खूप कठीण म्हणजे आहे. हाय, पण आपण आम्ही बारीकच खूप व्हायचं. वर्षापासून एकत्र आहोत. आणि आमचा आठवड्या ते आठवड्याला ठरलेलाच असायचा बेत, एकमेकांच्या घरी जाणं किंवा असं. आता तर आम्ही भरूचला आले, त्यामुळे ह्या लोकांचंही खूप कमी झाले भेटणं जे असतं ते. तर इथे ना ही भाजीची तयारी होती, ग्रेव्हीवाली भाजी बनवायची होती. त्याला ही सरिताईंनी चिकन घरूनच मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं. आणि कलेजी आणि टिटा फ्रायही करायचं होतं, तेही चुलीमध्येच बनवायचं होतं, चुलीवर सॉरी ॲक्च्युली. तर तेही इथेच मॅरिनेट करून घेतलं आणि तिथे जाऊन मग चुलीवरती बनवलं. तर त्याला मसाले वगैरे सगळे घरूनच लावून घेतलेले. तिथे जाऊन फक्त कांदा आणि टोमॅटोचं कट केलेलं फक्त. आणि कलेजी टिट्याला फक्त ना काय करायचं, अद्रक लसूणची पेस्ट लावायची, थोडंसं लिंबू पिळायचं आणि साधं सिंपलच असं बनवायचं कलेजी टिटा. त्याच्यामध्ये कुठलं वाटण वगैरे अजिबात घालायचं नाही, फक्त मसाला टाकायचा. खूप छान होतो कलेजी टिटा. मी तर काय खात नाही नॉनव्हेज, पण खूप छान लागतो. तर विशाखाताईंनी मग नंतर ही हंडी वगैरे सगळ्या दोन्ही भरून घेतल्या. तर आम्ही सकाळी 11:30 वाजता गेलेलो शेतामध्ये. तर 2 हंड्या बघू शकता, 2 हंड्या तयार होत्या आमच्या. तर 11:30 वाजता गेलेलो आम्ही. जवळजवळ आम्हाला 5 वाजता आम्ही निघालो तिथून. तर ही बच्चा कंपनी बघा आमची सगळी. आणि ह्या पोरं पण एकत्र एवढी रुळली गेलेत ना आमची. ते पोरं आमच्यासोबत नसतातच, सगळे एक कोणी आम्ही गेल्यावर तर आता त्यांची मज्जाच असते. सगळे कोणी कोणाच्या घरी, कोणी कोणाच्या घरी झोपलेलं असतं. म्हणजे सगळी पोरं एकत्र असतात आणि आम्ही सगळ्या जेंट्स आणि लेडीज सगळे एकत्र असतात. अशी मज्जा असते आणि खूप भारी वाटतं ॲक्च्युली अशी लोक मिळणं. आणि असं वातावरण असणं खूप आजकाल रिअरली आहे ते. आणि ह्या आहेत आमच्या विशाखाताई, शेताच्या मालकीनबाई. तर ह्यांचं काम होतं शेकोटी वगैरे लावायचं. हंड्या वगैरे ह्यांनीच लावलेल्या सगळ्या. हो. नंतर हे बघा पोरं एवढा उन्हामध्ये ह्यांचा खेळ चालू होता. आता ह्या पोरांनाही असं म्हणजे शेतातलं वातावरण वगैरे जास्त काय माहिती नाही आहे. आता आमची पोरं किंवा हे बाकीचे 1-2 जण आहेत तेही जातात गावाला, पण शेतात कोणी आता रिअरली जात नाही. त्याच्यामुळे त्यांनाही खूप मज्जा आलेली. दिवसभर ह्यांचं आमचं जेवण बनेपर्यंत ह्यांची हे खेळायचं काम चालू होतं शेतामध्ये. तोपर्यंत इथे सरिताताईंनी भाजी बनवली, चिकनची भाजी बनवून घेतलेली. तर ही भाजी चुलीवरती पटकन शिजली गेली आणि टेस्ट 1 नंबर झालेली.
आणि एवढं सगळं व्हायला आम्हाला 5 वाजले. आता काय काय क्लिप्स मी ॲड केलेल्या नाहीत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी. तर इथून पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला की इथून पुढे काय मज्जा मस्ती केली. नंतर आम्ही बीचवर गेलो. बीचवरची मज्जा मस्ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल. बाय बाय बाय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर परत एकदा एक लाईक नक्की करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटत जाऊ आता रोज रोज आपण अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. आणि मी प्रयत्न करेन की रोज आता लॉंग व्हिडिओज टाकायचा. शॉर्ट्स व्हिडिओ तर माझे रोज येत राहतात. बरूच. बाय बाय करा. बाय बाय. आम्हाला जागा दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अशी मजा मस्ती करत आम्ही दिवस संपवला. भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.